राहुरी तालुक्यातल्या सातरळ तांभरे हा रस्ता सध्या जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे निधी मिळण्यात अडचणी येतात। हा रस्ता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून दर्जेदार रस्ता उभारण्यात येईल असं आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिलंय। सातरळ तांभरे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली सातरळ तांभरे धानोरे आदी गावातील ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनाच्या 5व्या दिवशी 3 जुलै 2026 रोजी खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की सातरळ तांभरे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून या मार्गाचे दर्जेदार काम हाती घेतलं जाईल। दरम्यान शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी खासदार निधीतून तातडीनं निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून येत्या 8 दिवसात रस्त्याच्या दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामाला सुरुवात केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी अरुण कडू, अमृत धुमाळ, पंडू तात्या पवार, बाळासाहेब आढाव यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे युवक नेते किरणराव कडू यांनी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन केलं। त्या भागातील सगळे गावातील ग्रामस्थ आमची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सातरळ ते तांभरे रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, म्हणजे आज त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं, खड्ड्यामुळं, पावसाचं पाण्यामुळं तो रस्ता पूर्ण बंद झाला। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्कूल बस जातात, शाळेसाठी ज्या बस जातात, त्या बससुद्धा महामंडळ एस टी महामंडळाने सांगितलं की तो रस्त्याची दुरुस्ती करा, तरच आम्ही त्या गाड्या पुढं पाठवू। शेवट ते त्यांच्या जागेवर योग्य आहे। पण ह्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शाळेला जाता येणार, रहदारीची दुरावस्था झाली। त्या मागणीच्या संदर्भात ही सगळी मंडळी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होतं। त्यामध्ये आता आम्ही जिल्हा परिषदेच्या शिवंशी काल मी बोललो, त्यांच्याकडून आम्ही एक पत्र घेतलं की जिल्हा परिषदेला खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये डागडुजीसाठी किंवा इतर काही खर्चासाठी असतात। त्यामध्ये ते रस्ता होऊ शकत नाही, कारण त्या रस्त्याचं इस्टिमेट केलं तर 1,80,00,000 रुपये इस्टिमेट होते। मग त्या रस्त्याला आम्ही पुढं DPTCकडे पैसे मागितले, जिल्हा नियोजन शाखेकडे पैसे मागणी केली। त्याचबरोबरीने तो जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, त्याला आता PWDकडे वर्ग करण्यासाठी पण फाईल केलेली आहे। मी आता गडकरी साहेबांचा माझा फोन झाला नाही, पण त्यांच्या PS ला फोन लावला आणि लवकरात लवकर PWDकडे वर्ग झाल्यानंतर त्याला PMJSY मध्ये घेऊन तो रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू। पण आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीला प्रोसेसला वेळ लागणार आहे, कारण आत्ता आपल्याला रहदारी चालू झाली पाहिजे, मुलं शाळेत गेले पाहिजे। त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या रस्त्याची कशी आपल्याला चांगली डागडुजी करून आपल्याला त्या रस्ता पूर्ववत कसा चालू करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आता जी जरी डागडुजी केली ती काय लॉंग लाईफ डागडुजी होऊ शकत नाही, पण एक तात्पुरत्या स्वरूपात जरी आपण डागडुजी केली, एक 4-5 महिने जरी तो रस्ता व्यवस्थित राहिला तर आपण 4-5 महिन्यामध्ये त्याला निधी आणून ते मंजूर करणारच। साहेब, सातरळ तांभरे रस्ते समस्या एक नाही आहे, अनेक समस्या आहे, परंतु सध्या तरी आम्ही एकच समस्या म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो। एकच समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी हे केला। परंतु आमचा सोनगावचे रस्ते असतील, आमचे धानोरे गावातले रस्ते असतील, आम्ही नेहमी भाषणामध्ये मी सांगतो की सातरळ, सोनगाव, धानोरे म्हणजे आमचे राहुरी तालुक्यातलं कारगिल आहे। आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं, नेहमीच दुर्लक्ष होतं। तर सातरळ, सोनगाव, धानोऱ्याकडनं जो राहता तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, संगमनेर तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, तर तो प्रमुख रस्ता हा तालुक्याला येणारा राहुरीला, म्हणजे तिकडनं शेतीमाल, आमचे कांदे असतील, काय मार्केट कमिटीला येणारा जो भाजीपाला असेल, दुधाचे टँकर आहेत आमच्या इकडं 3 दुधाचे प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे टँकर त्या भागातून जातात। तर त्या रस्त्याचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात। 1001 विद्यार्थी आमच्या गावामध्ये शाळे कॉलेजसाठी येतात, तर आज त्यांचे सगळ्यांचे हाल चाललेले आहेत। तर सध्या तरी आम्ही हाच रस्त्याचा एक प्रमुख समस्या घेऊन शासनाच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तर मी पाठपुरावा करतोच आहे। त्याची दर्जोन्नती झाली पाहिजे, प्रधानमंत्री ग्रामसडक असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, कशात तरी तो घेऊन तो रस्ता झाला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, अशी आमची आग्रही आहे। आणि आम्ही उभं केलं आहे त्या परिसरात तांदुळनेर असेल, सर्वांनी आम्हाला लेखी या आंदोलनाला सहभाग नोंदवला। पेक्षा जास्त स्तरातील कार्यकर्ते, सामाजिक काल रात्री तांभरे तांदुळनेरचे सरपंच आम्हाला देऊन गेले।
प्रतिसाद खासदार साहेबांनी केला. आता मुरुम रेमेडी म्हणून मोटरेबल करता येईल आणि ते करू बा. आता सध्या तरी मुरुम आता तरी एस टी ग्रामस्थांचे हात थांबवावेत असे आम्ही प्रत्यक्ष किती दिवसात कामाला खासदार साहेबांनी सांगितलं आहे काम चालू करू. त्यांनी स्वतः फोन लावला होता, त्यांचे बोलणं त्यांचं झालेलं आहे. मनमाडा हायवे ज्यावेळेस जाम तिथं नगर मनमाडा हायवे रस्ता म्हणून सातारा तांबे, तर मग त्यांच्याकडनं ठीक आहे मशिनरीची मदत तर घ्या. त्यांनी मदत चालू करता येईल अशी प्रयत्नात आहेत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.